मिरजमध्ये अपहरण करून फायनान्स ॲपद्वारे लूट करणारी टोळी जेरबंद. धारदार शस्त्राचा धाक दाखवून अपहरण. 4 तासात पोलिसांची कारवाई. 2 मोटरसायकलीसह 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने अपहरण करून ऑनलाईन फायनान्स ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा अवघ्या 4 तासात पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 2 स्प्लेंडर मोटरसायकलीसह सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 ते सायंकाळी 5:30 दरम्यान कृपामाई हॉस्पिटल ते समतानगर रस्त्यावर फिर्यादी राजू मार्टिन देवासिया राहणार समतानगर मिरज हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना तिघेजण मोटरसायकलवर ट्रिपल सीट येऊन त्यांनी फिर्यादीला धडक दिली. त्यानंतर शिवीगाळ व मारहाण करत धारदार चाकूचा धाक दाखवून मोबाईल व आधार व पॅन कार्ड हिसकावून घेत त्याचे अपहरण करण्यात आले. आरोपींनी फिर्यादीला वामणी गावाजवळील नदीकाठच्या कच्च्या रस्त्यावर नेऊन मोबाईलमध्ये क्रेडिट फायनान्स ॲप इन्स्टॉल करून परवानगीशिवाय कर्ज मंजूर करून घेतले. त्यानंतर गुगल पेच्या माध्यमातून 18,000 रुपये आरोपीच्या खात्यावर वर्ग करून फसवणूक केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी विशेष पथक तयार केले. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 4 तासात 4 संशयितांना ताब्यात घेत गुन्ह्याचा छडा लावला. अटक आरोपी महम्मद वाहिद इमाम मुल्ला, लतीफ ख्वाजा शेख, राजेश चंदू गुजराती व अन्य 1 आरोपी यांना अटक करण्यात आली असून अविनाश उर्फ रितेश कुरणे हा फरार आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करीत आहेत. यातील काही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन सांगली पोलिसांनी नागरिकांना केले असून धमकी देऊन पैसे किंवा वस्तू मागितल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.